increasing and decreasing function. See this, up till we have studied in the applications of derivatives, geometry, rate measures, approximations, then Rolle's theorem, Lagrange's mean value theorem, and now next bit is increasing and decreasing function. Now see here, according to the new syllabus, यहाँ पे न्यू सिलेबस के आधार पे हमने अगर डिस्कस किए तो रोलीज थ्योरम और लैग्रांजेज मीन वैल्यू थ्योरम, ये जो दो बिट है वो न्यू सिलेबस में डिक्रीज कर दिए, रिमूव कर दिया है, यानी कि आपको ज़रूरत नहीं है अभी ये रोलीज थ्योरम और लैग्रांजेज थ्योरम और उनके प्रॉब्लम सॉल्व करने की कोई ज़रूरत नहीं है. बट फॉर द IIT एंड JEE, तुम्हारा अगर आपको IIT और JEE की एग्ज़ाम देना है, JEE की एग्ज़ाम देना है, तो आपको ये भी करना होगा. लेकिन महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट के सिलेबस से इसको हटा दिया है, तो आपको ये स्टेट बोर्ड के लिए ये 2 यूनिट्स, ये 2 बिट करने की ज़रूरत नहीं है. नाउ वी शैल डिस्कस what is the concept of increasing and decreasing functions. What is the concept of increasing and decreasing function? We shall see here. See this definition of the increasing function. A function f is said to be monotonically or strictly continuously increasing function on a given interval AB if for 2 points x1 and x2 belongs to AB या interval में x1 is less than x2, then we have f of x1 is less than f of x2. Then if this condition satisfies, then we can say that the function is monotonically increasing or increasing function. Increasing function means what? function ची किंमत वाढत जाणे असा. जसं जसं x ची किंमत वाढत जाते तशी तशी त्या फंक्शनची हाईट वाढत जाणे म्हणजे त्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतात. सपोज दिस इज सी हियर, दिस इज y एक्सिस, दिस इज x एक्सिस. increasing function means what? In this way. Suppose this is a point A, this is a value of f of A, this is a point B, this is a point B, this height जी उंची आहे that is called f of B. The function is said to be increasing. आता समजा जसं जसं रियल लाईनवर 0 पासनं रियल लाईनवर एक्स ॲक्सिसकडे जातो तसं फंक्शनच्या व्हॅल्यूज वाढत जातात, एक्सवरच्या व्हॅल्यूज वाढत जातात. म्हणजे आईज लाईक 1 2 3 4 5 6 इन दिस वे. इफ वी कन्सिडर दिस इज x1, then its height is f of x1. If we consider this value x2, this height is x2, f of x2. म्हणजे ही जी हाईट आहे या हाईटपेक्षा मोठी आहे. f of x1 ची हाईट f of x2 पेक्षा लहान आहे. f of x1 is less than f of x2, that means f of x2 is greater than f of x1. If this condition, if x1 less than x2, then f of x1 less than f of x2, if this condition satisfies, then the function f of x is called as a increasing function. त्या फंक्शनला आपण कसला फंक्शन म्हणतो? इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतो. वाढत जाणे असा, वर 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 जाणे त्याला इन्क्रीजिंग फंक्शन म्हणतो. जसं जसं x पासून ओरिजिन पासून दूर जाऊ तसं तसं त्या फंक्शनची हाईट वाढत जाते, तेव्हा त्या फंक्शनला कसला फंक्शन म्हणायचं? इन्क्रीजिंग. पाय इथं ओरिजिनच्या जवळ आहे, हाईट कमी आहे, पुढं गेला तर हाईट वाढली, पुन्हा हाईट वाढली, पुन्हा हाईट, जसं जसं जाईल तसं तसं हाईट वाढत जाते,
तेव्हा त्याला काय फंक्शन म्हणायचं, इन्क्रीजिंग फंक्शन इन बिटवीन 0 ए टू बी. ए टू बीच्या मध्ये हा फंक्शन इन्क्रीजिंग आहे, हो का, हा इन्क्रीजिंग आहे. ए बी मध्ये पुढं जर खाली आला तर डिक्रीजिंग होतो, इथून जर हा इकडं वर गेला तर तो पुन्हा इकडं इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आहे हा. परंतु इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे हा वाढत जाणे, जसं जसं एक्सची व्हॅल्यू वाढत जाईल असं तसं तसं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू म्हणजे हाईट वाढत जाते, तेव्हा त्या फंक्शनला काय म्हणायचं, इन्क्रीजिंग फंक्शन. नाव कंडिशन फॉर द इन्क्रीजिंग फंक्शन. तर इथं कशी कंडिशन निर्माण झाली हे सांगितलं, त्याची तुम्हाला गरज नाही आहे. सी दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग फंक्शन, वाढत चाललेला फंक्शन आहे. कन्सिडर इन्क्रीजिंग फंक्शन y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. कन्सिडर x इज लेस दॅन एक्स प्लस एच, एच पॉझिटिव्ह आहे म्हणजेच एफ ऑफ एक्स इज लेस दॅन एफ ऑफ एक्स प्लस एच, इन्क्रीजिंग फंक्शन असल्यामुळं म्हणजेच एफ ऑफ एक्स प्लस एच इज ग्रेटर दॅन एफ ऑफ एक्स. मग याला लेफ्टला घ्या, एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन ग्रेटर दॅन 0. हा एफ ऑफ एक्स इकडे लेफ्टला आणला, दोन्ही साईडला एचनं डिव्हाइड करा. दोन्ही साईडला एचनं डिव्हाइड केल्यानंतर फॉर्म्युला कसा तयार झाला हे सांगितलेलं आहे. मग इकडे एचनं डिव्हाइड केलं, इकडे एचनं डिव्हाइड करा, 0 डिवाइड बाय एच म्हणजेच इथं 0 डिवाइड बाय एच म्हणजेच 0 असतो, म्हणून ग्रेटर दॅन 0. दोन्ही साईडला लिमिट घ्या, लिमिट एस टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवाइड बाय एच विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे, एफ डॅश ऑफ एक्सचा आहे, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. म्हणजे एखाद्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, इथं ग्रेटर दॅन इक्वल्स टू म्हणायचं नाही, डायरेक्ट ग्रेटर दॅन असं नाही, फक्त ग्रेटर दॅन. जरा एखाद्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह ग्रेटर दॅन 0 असेल तर ते फंक्शन इन्क्रीजिंग असतं. कसं असतं, इन्क्रीजिंग. म्हणजे तुम्ही इथं डेरिव्हेटिव्ह काढलात एफ ऑफ x1ला, एफ ऑफ x2ला, तर तिथं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ x1 ग्रेटर दॅन 0, एफ डॅश ऑफ x2 ग्रेटर दॅन 0. म्हणजे इन्क्रीजिंग पॉईंटमध्ये इथून इथंपर्यंत इन्क्रीजिंग आहे, तिथं कुठेही जर डेरिव्हेटिव्ह काढला तर तो पॉझिटिव्ह येतो. म्हणून इन्क्रीजिंग फंक्शनसाठी कंडिशन आहे पहा. व्हॉट इज दॅट कंडिशन, इफ अ फंक्शन इज इन्क्रीजिंग देन एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. फॉर द इन्क्रीजिंग कंडिशन, फॉर द इन्क्रीजिंग डेरिव्हेटिव्ह मस्ट बी पॉझिटिव्ह. इन्क्रीजिंग व्हायचं झालं तर तिथं डेरिव्हेटिव्ह कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजेच इथं जर तुम्ही टँजंट काढलात तर ती टँजंटचा स्लोप असा असतो. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, टँजंटचा स्लोप वाढणारा असतो, टँजंट अशी वाढणारी असते. डिक्रीजिंग म्हटलं की टँजंट असा डाऊनवर्ड. आता हे डिक्रीजिंग आहे, हा फंक्शन कमी होत चालला, टँजंट अशी उलट असते डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, स्लोप निगेटिव्ह असतो. म्हणून असू द्या, इन्क्रीजिंग फंक्शनची डेफिनेशन ही आहे. काय कंडिशन आहे इन्क्रीजिंग फंक्शनला, डेरिव्हेटिव्ह मस्ट बी पॉझिटिव्ह. म्हणून इथं लिहा, इथं कंडिशन सांगितलं, द फंक्शन इज सेड टू बी इन्क्रीजिंग. त्याची डेफिनेशन काय इन्क्रीजिंगची, f of x, if x1 is less than x2 then f of x1 is less than f of x2, then that function is called as a increasing. जसं जसं पुढचा पॉईंट घेऊ तसं तसं फंक्शनची व्हॅल्यू वाढत जाते. आणि कंडिशन काय, डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन काय, जर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर त्या पॉईंटला एफ डॅश ऑफ x1 इज ग्रेटर दॅन 0, then we can say that the function is increasing at a point x1. ओके, ही लक्षात राहील का कंडिशन. मी परत एकदा लिहून देतो. पुन्हा आता डिक्रीजिंगचं त्याच्या उलट. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द डिक्रीजिंग फंक्शन्स हिअर, अ फंक्शन एफ इज said to be monotonically or strictly decreasing function on interval a comma b if x1 comma x2 belongs to open interval a comma b such that x1 is less than x2 where f of x1 is greater than x2. म्हणजे आता इथं पहा, डिक्रीजिंग म्हणजे काय, उतरणारा फंक्शन. सपोज दिस इज x axis, दिस इज y axis, दिस टाइप ऑफ अ फंक्शन इज कॉल्ड एज अ डिक्रीजिंग. हे उतरत चालला पहा. जसं जसं एक्सची किंमत वाढत जाईल तसं तसं हाईट कमी होत जाते. सपोज दिस इज अ पॉइंट ए, दिस पॉइंट इज ए, दिस हाईट इज एफ ऑफ ए.
this point is B, this height is f of B. f of B म्हणजे हाईट होते, हाईट. मग यावरचे दोन पॉइंट घ्या कुठेही. दिस इज सपोज x1, दिस इज x2. आणि तुम्हाला माहित आहे जसं जसं उजव्या बाजूला जाऊ, ओरिजिन पासून दूर जाऊ, तस तसं किमती वाढत जातात. म्हणजे हा समजा 1 असेल, 2, 3, 4, 5, 6 वाढत जाते. म्हणजे x1 इज ऑलवेज लेस दॅन x2. इफ x1 लेस दॅन x2 अँड आता x1 ची व्हॅल्यू x2 पेक्षा लहान आहे, कारण x1 ओरिजिनच्या जवळ आहे, x2 ओरिजिन पासून दूर आहे. म्हणून f ऑफ x1 इज लेस दॅन x2 आहे. देन इट्स हाईट, हाईटचा विचार करा. दिस इज f ऑफ x1, दिस इज f ऑफ x2. मग हाईट पहा, अँड f ऑफ x1 ग्रेटर दॅन f ऑफ x2. सी दिस हाईट, x1 ची हाईट जे असता, x2 ची हाईट कमी आहे. मग असं आला तर त्याला म्हणायचं फंक्शन इज डिक्रीजिंग. देन द फंक्शन इज कॉल्ड डिक्रीजिंग, डिक्रीजिंग फंक्शन. डेफिनेशन सांगा म्हटलं डिक्रीजिंग फंक्शनची, तर कशी सांगणार तुम्ही? इफ x1 is less than x2 and f of x1 is greater than f of x2, then the function is called as a decreasing function. x1 लहान आहे पण f of त्याची हाईट मोठी आहे, x2 मोठा आहे म्हणजे त्याची हाईट कमी आहे, म्हणजे उतरत आला, कमी कमी होत आला. therefore we can say that decreasing function. आणि डेरिव्हेटिव्हची कंडिशन कशी आहे पहा. इफ f डॅश ऑफ x लेस दॅन 0, लेस दॅन ऑर इक्वल्स टू नाही घ्यायचं, लेस दॅन 0 घ्या. इफ f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0, इथं पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक आहे. f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0, देन द फंक्शन इज सेड टू बी डिक्रीजिंग फंक्शन. म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह घेतलात किंवा टँजंट काढला, डेरिव्हेटिव्ह घेणे म्हणजे टँजंटचा स्लोप येणे, टँजंट काढला तर टँजंट उलट असते, चढती नसते, उतरती असते. टँजंट उतरत जाणारी असते. सो वी कॅन से दॅट डिक्रीजिंग फंक्शन. आता प्रॉब्लेम पाहिजे, पण प्रॉब्लेमच्या अगोदर तुम्ही नोट म्हणून लिहून घ्या. नोट नंबर 1, इफ x1 is less than x2 and f of x1 is less than f of x2, then the function is increasing. Number 2, condition for increasing function is f dash of x greater than 0. डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर त्या पॉइंटला फंक्शन इन्क्रीजिंग असतो. थर्ड नोट, इफ x1 less than x2 and f of x1 greater than f of x2, then the function is called decreasing function. आणि चौथी कंडिशन, कंडिशन फॉर decreasing functions is f dash of x less than 0. डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला तर तो फंक्शन डिक्रीजिंग असतो. डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर तो फंक्शन इन्क्रीजिंग असतो. ओके, तर आता हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करू. नाव सॉल्व दिस फर्स्ट प्रॉब्लेम. टेस्ट वेदर द फंक्शन्स आर इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग. पहिला प्रॉब्लेम, गिवन फंक्शन इज f of x equals to x cube minus 6x square
plus 12x minus 16. x belongs to R. x म्हणजे कुठलाही रियल नंबर घ्या. Now when we can say that function is increasing or decreasing? The condition of a function which is increasing and decreasing is depend on its derivative. So याचा derivative calculate करा. Differentiating with respect to x, f dash of x is equals to x cube चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 3x स्क्वेअर, पॉवर मल्टिपल मध्ये पॉवर 1 ने कमी करा, मायनस 6 इज इट इज x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येतो 2x प्लस 12 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 16 कॉन्स्टंट टर्म आहे 0, म्हणजे f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर minus 12x plus 12. Suppose this is 1, this is a second. आता फंक्शन इनक्रीजिंग आहे का डिक्रीजिंग काय कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इथं याला पुढं सोडवा, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे दाखवावं लागेल तुम्हाला. म्हणजे 3 कॉमन काढा, इथं राहिला x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4, 3 कॉमन घेतला, म्हणजेच f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू 3 इन अ ब्रॅकेट, दिस इज एक्सपान्शन ऑफ सम ब्रॅकेट स्क्वेअर. जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी सांगा रे. विष्णू हिवाळे, आदित्य निकम, सुमित कदम, वैष्णवी कानडे, यू टेल मी व्हॉट इज द expansion of this bracket. This is a expansion of this some one bracket as like a square minus a 2ab plus b square. This is expansion of a minus b bracket square. In this way this is expansion of x minus 2 bracket square. आता x minus 2 bracket square is always greater than 0. म्हणजेच याचा अर्थ f dash of x which is equals to 3 पॉझिटिव्ह आहे, x minus 2 which is always greater than or equals to 0. आणि फंक्शनची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर तो फंक्शन कसा असतो पहा, इन्क्रीजिंग असतो. आता इथं हिअर मग खाली घ्या, हिअर f dash of x which is equals to 3 into x square minus 2 means x square minus 2 is greater than 0 for x is not equals to 2. x is not equals to 2 ला greater than 0 असतो. म्हणजेच 3 ना मल्टिप्लाय केलं तर सेम होतं, म्हणून 3 into x square minus 2 is greater than 0. म्हणजेच याचा अर्थ f dash of x is greater than 0. Hence function is, मला सांगा बरे, जर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर तो फंक्शन इन्क्रीजिंग असतो का डिक्रीजिंग असतो? इन्क्रीजिंग असतो. हेन्स द फंक्शन इज इन्क्रीजिंग. हा झाला फर्स्ट. इन्क्रीजिंग सॉल्व करायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा, तो पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह बघायचं. पॉझिटिव्ह आला तर इन्क्रीजिंग म्हणा, निगेटिव्ह आला तर डिक्रीजिंग म्हणा. Second problem, f of x is equals to 2 minus 3x plus 3x square minus x cube. Okay, मग differentiating with respect to x, f dash of x is equals to 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 3 into x plus 3 into x square चा 2x minus 3x square x cube चा which is minus 3 plus 6x minus 3x square. म्हणजेच याचा अर्थ minus 3 कॉमन काढा, x square minus 2x plus 1, म्हणजेच f dash of x is equals to minus 3 into
एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता विचार करा, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. हिअर एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. फक्त एक्स मायनस 1चा ब्रॅकेट स्क्वेअरचा विचार करा, तो पॉझिटिव्ह असतो. मग कुठल्याही पॉझिटिव्ह नंबरला जर संख्येनं मल्टिप्लाय केलं, -3 मल्टिप्लाय केलं तर तो निगेटिव्ह होतो. देअरफॉर -3 इंटू एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज लेस दॅन 0. निगेटिव्ह होतं. पॉझिटिव्ह संख्येला मायनसनं मल्टिप्लाय केलं तर तो निगेटिव्ह होतो, म्हणजे लेस दॅन. ग्रेटर दॅनचं रूपांतर काय होतं? लेस दॅन. दोन्ही साईडला -3 मल्टिप्लाय केलं म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. आणि डेरिव्हेटिव्ह जर निगेटिव्ह असेल, ही टर्म निगेटिव्ह आली ना, म्हणजे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आली, म्हणून लिहा हेन्स द फंक्शन इज डिक्रीजिंग. hence the function is decreasing. Okay, next problem we shall discuss. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊ. व्हेरी गुड सुमित कदम, व्हेरी गुड. वैष्णवी कानडे, राईट. नाउ वी शॅल डिस्कस द नेक्स्ट प्रॉब्लेम. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, what is that? x minus 1 upon x square, sorry, x minus 1 upon x. कंडिशन काय दिलेले पहा, x belongs to R and x is not equals to 0. x च्या जागी कुठलीही रिअल नंबर घ्या, परंतु कोणती घ्यायची नाही? 0 घ्यायची नाही, कारण 0 जर घेतलं तर 1/0 म्हणजे इन्फिनिटी होतं. आन्सर हिअर f of x equals to x minus 1 upon x. Differentiating with respect to x, f dash of x is equals to x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. तुम्हाला फॉर्म्युले माहीत आहेत, म्हणजेच 1 प्लस 1 अपॉन x स्क्वेअर f डॅश ऑफ x. आता 1 पॉझिटिव्ह आहे, एक्स स्क्वेअर कोणती घ्या, निगेटिव्ह पॉझिटिव्ह नंबर घ्या, एक्स स्क्वेअरमुळं पॉझिटिव्ह होतो, म्हणजे हे टोटल फॅक्टर पॉझिटिव्ह होतो. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर विच इज ग्रेटर दॅन 0. ओके, देअरफॉर वी कॅन से दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. हेन्स the function is increasing. Hence the function is increasing. Okay, next, find the value of x for which the following functions are strictly increasing. इन्क्रीजिंग असतील तर नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलंय पहा. सी दिस, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स, द फंक्शन इज इन्क्रीजिंग म्हटलंय. ठीक आहे. आन्सर सेकंड, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर minus 12x plus 6. Differentiating with respect to x, f dash of x is equals to 2x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काढा. काय येतो पहा, 2y is it is x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 3y is it is x चा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 12 इंटू 0. f डॅश ऑफ x is equals to 6x स्क्वेअर मायनस 6x मायनस 12
एफ डॅश ऑफ एक्स 6 कॉमन काढा, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2. ओके, सपोज दिस इज 1. आता कंडिशन काय दिलेलं आहे, फंक्शन इज इन्क्रीजिंग म्हटलंय. अकॉर्डिंग टू द कंडिशन, इफ फंक्शन इज इन्क्रीजिंग, then its derivative is 0. Given that the function is increasing, therefore f dash of x is greater than 0. मग एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे डावी बाजू ग्रेटर दॅन 0 असेल तर राईट साईड सुद्धा ग्रेटर दॅन 0 असते. देअरफॉर 6 इन अ ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0. फॅक्टर पाडा, एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0. कंडिशन कशी आहे पहा, तुम्हाला सांगतो. आता हा पॉझिटिव्ह कधी असू शकतो, एक्सच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह असतो. एक महत्त्वाची कंडिशन आहे, रिमार्क म्हणून लिहा किंवा नोट म्हणून लिहा. काय कंडिशन आहे पहा, जर ए आणि बी जर ग्रेटर दॅन 0 असतील, ही कंडिशन ए इंटू बी ग्रेटर दॅन 0 असतील, देन ए इज ग्रेटर दॅन 0 कॉमा बी इज ग्रेटर दॅन 0. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो. और दुसरी केस कसं असू शकते, ए इज लेस दॅन 0 बी इज लेस दॅन 0. म्हणजे दोन्ही जर निगेटिव्ह असतील तरी त्यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह असतो. म्हणून इथं सांगितलंय पहा, रूल फर्स्ट, प्रोडक्ट पॉझिटिव्ह कधी असतो, ए इज ग्रेटर दॅन ए इंटू बी ग्रेटर दॅन 0, देन ए इज ग्रेटर दॅन 0, बी बी पॉझिटिव्ह असायला पाहिजे, किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तरच प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो. दुसरी कंडिशन कशी आहे, ए इंटू बी लेस दॅन 0 असतील, देन दोन्हीपैकी एक, ए पॉझिटिव्ह असेल तर बी निगेटिव्ह पाहिजे, और ए निगेटिव्ह असेल तर बी पॉझिटिव्ह पाहिजे, तरच दोघांचा प्रोडक्ट निगेटिव्ह येतो. दोन संख्येचा प्रोडक्ट निगेटिव्ह कधी येऊ शकतो, एक निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह असेल तरच. मग ए पॉझिटिव्ह असला तर बी निगेटिव्ह पाहिजे, किंवा बी निगेटिव्ह असला तर ए निगेटिव्ह असला तर बी पॉझिटिव्ह पाहिजे, तरच प्रोडक्ट निगेटिव्ह येतो. आणि प्रोडक्ट पॉझिटिव्हसाठी कसं आहे, एक तर दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे तरच प्रोडक्ट पॉझिटिव्ह येतो, ए इंटू बीचा प्रोडक्ट. आणि जेव्हा दोन्हीचा प्रोडक्ट निगेटिव्ह असतो, मग आता इथं केस फर्स्ट घेऊ, पॉझिटिव्ह आहे ना, केस फर्स्ट कसे आहे पहा, एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0, म्हणजेच एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0 कॉमा एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन 0, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2 कॉमा एक्स ग्रेटर दॅन मायनस 1, एक्स ग्रेटर दॅन 2 एक्स ग्रेटर दॅन मायनस 1, म्हणजे ह्याच्यातला लहान कोणता आहे, एक्स ग्रेटर दॅन मायनस 1. केस सेकंड. आता दुसरी काय कंडिशन आहे, दोन्ही निगेटिव्ह पाहिजेत, म्हणजेच एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 पॉझिटिव्ह कधी कधी असतात, तर एक्स मायनस 2 लेस दॅन 0 कॉमा एक्स प्लस 1 लेस दॅन 0, म्हणजे एक्स लेस दॅन 2 एक्स लेस दॅन मायनस 1. मग याचं कंबाईन करून पहा, पॉझिटिव्ह हा रिझल्ट जर तुम्हाला पॉझिटिव्ह आणायचा असेल, हा रिझल्ट जर तुम्हाला पॉझिटिव्ह यायचा असेल, तर कंडिशन कशी पाहिजेत, एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी पाहिजे, हे एक 1 पेक्षा मोठी असली तर, किंवा एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी पाहिजे, किंवा एक्सची व्हॅल्यू 2 पेक्षा लहान पाहिजे, एक्सची व्हॅल्यू -1 पेक्षा लहान पाहिजे. मग याचा कंबाईन विचार केला, त्याचा कंबाईन जर रिझल्ट काढला
तर ही कंडिशन येते. या वेगवेगळ्या दोन कंडिशनला फंक्शन कसा येऊ शकतो, तर दॅट फंक्शन विल बी पॉझिटिव्ह. ओके, ही कंडिशन आहे. कंडिशन फॉर पॉझिटिव्हसाठी या दोन कंडिशन येतात. एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 पाहिजे, म्हणजेच इथं ग्रेटर दॅन 2 झाला तर हा पॉझिटिव्ह येतो, आणि एक्सची व्हॅल्यू लेस दॅन ग्रेटर दॅन -1 पाहिजे. -1 ग्रेटर दॅन -1 म्हणजे ग्रेटर दॅन -1 येणार नाही. तर इथं ग्रेटर दॅन -2, एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 जर असेल तर हा फंक्शन पॉझिटिव्ह येतो, आणि एक्सची व्हॅल्यू लेस दॅन जर -1 असेल, -1 पेक्षा लहान असेल, -1 पेक्षा लहान असेल तर ग्रेटर दॅन. म्हणून या दोन कंडिशन इथं ट्रू होतात, ग्रेटर दॅन आणि लेस दॅन. म्हणून इथं लिहा हेन्स x greater than 2 or x less than -1 या दोन कंडिशनला होऊन जाऊ शकतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ग्रेटर दॅन -1 नाही येणार. ओके, तर नेक्स्ट प्रॉब्लेम हां झाला हा प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. व्हॉट इज दॅट नेक्स्ट प्रॉब्लेम? हिअर सेम आहे, तुम्ही f(x) सॉल्व करू शकता. हा 3च्या बाबतीमध्ये, हां 3च्या सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करा, थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करा, तुम्ही असं सेम सॉल्व करू शकता. हे तुम्हाला येऊन जाईल. पर इथं डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग आहे? स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आता हा सेकंड जो फंक्शन आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करा. मी थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवतो. f(x) is equals to, here third problem, f(x) is equals to x cube minus 6x square minus 36x plus 7, differentiating with respect to x, f dash of x is equals to 3x square minus 6 into 2x minus 36x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 0, f dash of x is equals to 3x square minus 12x minus 36, कॉमन काढा. f dash of x is equals to 3 in a bracket x square minus 4x minus किती आता पहा, 9 चौक 3 2 7 12, 12 त्रिक 36. आता फॅक्टर पाडा. f dash of x is equals to 3 into किती येतं बा, 6 2 12 म्हणजे x minus 6 x plus 2. Suppose this is equation 1. The function is increasing. कंडिशन काय दिलं? फंक्शन इन्क्रीजिंग आहे, म्हणून f dash of x greater than 0 म्हणजे 3 into x minus 6 x plus 2 is greater than 0. That means x minus 6 x minus 2 greater than 0. मग आता इथं केसेस फर्स्ट आहे. जर पॉझिटिव्ह असेल तर काय कंडिशन असतं पहा, मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. जर पॉझिटिव्ह असतील तर दोन्ही पॉझिटिव्ह पाहिजे किंवा दोन्ही निगेटिव्ह पाहिजे. मग केस फर्स्ट. आता इथं दोन्ही पॉझिटिव्ह पहा, फॅक्टर बरोबर आहेत का पहा. 6 2 12 बरोबर आहे. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. ओके, मग आता केस फर्स्ट काय, इफ पहिली कंडिशन a इंटू बी ग्रेटर दॅन 0 असेल, देन नंबर 1 a ग्रेटर दॅन 0 b ग्रेटर दॅन 0 और a लेस दॅन 0 b लेस दॅन 0. मग या ठिकाणी x मायनस 6 ग्रेटर दॅन 0 कॉमा x प्लस 2 ग्रेटर दॅन 0 म्हणजेच x मायनस 6 ग्रेटर दॅन, हां दॅट इज वी कॅन राईट ॲज x ग्रेटर दॅन 6 और x ग्रेटर दॅन -2 म्हणजे -2 पेक्षा x जर ग्रेटर दॅन -6 6 पेक्षा मोठा असेल
तर ते फंक्शन पॉझिटिव्ह येतं पहिल्या कंडिशनला, आणि एक्स जर -2 पेक्षा मोठा, -2 पेक्षा मोठा म्हणजे 6 पेक्षा मोठा आला तर हे पॉझिटिव्ह होतं. म्हणजे ही कंडिशन घ्या, एक्स ग्रेटर दॅन 6. केस सेकंड, x -6 लेस दॅन 0 अँड x + 2 लेस दॅन 0, म्हणजे x लेस दॅन 6 अँड x लेस दॅन -2, -2 पेक्षा लहान आहे, म्हणजे याचा अर्थ x लेस दॅन -2. -6 पेक्षा लहान असणे, -2 पेक्षा लहान असणे म्हणजे ही कंडिशन आहे. हेन्स मग हे पॉझिटिव्ह कधी येतं, x ग्रेटर दॅन 6 असेल तर पॉझिटिव्हच येतं, अँड x लेस दॅन -2 असेल तर मग -2 म्हणजे -3 -4 असं जर आलं तरी पॉझिटिव्ह येतं. म्हणजे या दोन कंडिशन येतात, हे लक्षात ठेवा. ओके, तर ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम हे तुम्ही सॉल्व करू शकता. मी एक घेतो, फक्त कुठला घेऊ, समजा मी फर्स्ट घेतो. f of x is equals to 2x³ minus 3x² minus 12x plus 6. Differentiating with respect to x, f dash of x is equals to 6x² minus 6x minus 12. 6 कॉमन काढा, x² minus x minus 2, याचे फॅक्टर 2चे असे फॅक्टर घ्या ज्यांचं सबट्रॅक्शन 1 यावं, म्हणजे -2 + 1, म्हणून x - 2 x + 1 f dash of x. Suppose this is equation number 1. नाउ हियर प्रॉब्लेम मध्ये कंडिशन काय दिलेलं आहे, प्रॉब्लेम मध्ये चेक करा. फंक्शन इज डिक्रीजिंग, द फंक्शन इज डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हणजेच काय, f dash of x लेस दॅन 0 कंडिशन सांगितलेलं आहे. इफ द फंक्शन इज डिक्रीजिंग देन इट्स डेरिव्हेटिव्ह इज निगेटिव्ह. देअरफॉर f dash of x ची व्हॅल्यू ठेवा 6 इन ब्रॅकेट x - 2 x + 1 लेस दॅन 0. ओके, म्हणजेच याचा अर्थ इथं दोघांचा प्रोडक्ट लेस दॅन 0 आहे. म्हणजे काय लिहिता येईल, 6 इकडे डिव्हिजनमध्ये घ्या, 6 रिमूव्ह होतो, म्हणजेच x - 2 x + 1 लेस दॅन 0. आता केसेस वापरा, कंडिशन वापरा. काय कंडिशन आहे पहा. फर्स्ट, इफ a × b लेस दॅन 0, कोणत्या कोणत्या केसेसमध्ये असू शकतं. देन फर्स्ट कंडिशन काय आहे, तर केस फर्स्ट काय, a लेस दॅन 0 b ग्रेटर दॅन 0. म्हणजे एक a निगेटिव्ह झाला, b पॉझिटिव्ह झाला तर हे निगेटिव्ह येतं. दुसरं, a पॉझिटिव्ह झाला तर b कसा पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे, तरच या कंडिशनमध्ये ही व्हॅल्यू लेस दॅन 0 येते. म्हणून आपण घेऊ केस फर्स्ट, x - 2 लेस दॅन 0 अँड x + 1 ग्रेटर दॅन 0. म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजेत. म्हणजेच x लेस दॅन 2 अँड x लेस दॅन -1, म्हणजे 2 पेक्षा लहान असायला पाहिजे, म्हणजेच -1 पेक्षा लहान येतो. म्हणून याच्यातून कन्क्लुजन येतं x लेस दॅन 2. जर x लेस दॅन 2 असेल तर हे फंक्शन निगेटिव्ह येतं. 2 पेक्षा लहान असला x, 2 पेक्षा लहान म्हणजे 1 जरी असला तरी निगेटिव्ह येतं, 0 जरी असला तरी निगेटिव्ह येतं, -1 जरी असला तरी निगेटिव्ह येतं, -2 असला तरी निगेटिव्ह येतं. आणि दुसरा केस सेकंड, ही कंडिशन घ्यायचं, x - 2 ग्रेटर दॅन 0 अँड x + 1 लेस दॅन 0.
म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 2, -2चं उजव्या बाजूला घ्या, अँड एक्स लेस दॅन -1, म्हणजेच याचा अर्थ एक्स ग्रेटर दॅन 2 अँड एक्स -1 ग्रेटर दॅन एक्स, म्हणजे एक्सपेक्षा 2 पेक्षा एक्स कसा पाहिजे, मोठा पाहिजे. म्हणून आपण याचं कन्क्लुजन असं लिहू शकतो. काय लिहू शकतो या फंक्शनचं, 6 या फंक्शनचं, हेन्स द फंक्शन इज डिक्रीजिंग फॉर एक्स लेस दॅन 2 or x greater than -1, x less than greater 2 and x less than -1, अशा पद्धतीनं हे फंक्शन काय होतं, डिक्रीजिंग होतं. हे पुरं सोल्युशन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर या कंडिशन आहेत त्या, हे दोन्ही केस ठेवा, काही हरकत नाही, चालतं बस. आता दुसरी कंडिशन आहे, थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करा तुम्ही रे. तर हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा, सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करा, थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करा. या पद्धतीनं तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल फंक्शन इज इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. याचं पण सेकंडचं थोडं वेगळं आम्ही करून दाखवू का. से दिस सेकंडचं, f of x equals to x plus 25/x differentiating with respect to x, f dash of x is equals to x चा डेरिव्हेटिव्ह 1 plus 25 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x² means f dash of x is equals to 1 - 25/x², म्हणजेच f dash of x which is equals to x² - 25/x². पण आता फंक्शन डिक्रीजिंग आहे, डिक्रीजिंग म्हणजे लेस दॅन 0. बट गिवन दॅट द फंक्शन इज डिक्रीजिंग, म्हणजेच f dash of x लेस दॅन 0. मग आता f dash of x लेस दॅन 0 म्हणजेच x² - 25 डिवाइड बाय x² लेस दॅन 0. हा मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन जातो, म्हणजे x² - 25 लेस दॅन 0, म्हणजे x - 5 x + 5 लेस दॅन 0. मग आता याच्या केसेस वापरा. केस फर्स्ट, कसे, पहिला निगेटिव्ह असेल तर दुसरा पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजेच हा लेस दॅन 0 येतो, निगेटिव्ह येतो, म्हणजे x लेस दॅन 5 अँड x ग्रेटर दॅन -5, म्हणजे x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन -5 आहे आणि x लेस दॅन 5 असेल तरी हे फंक्शन कसं होतं, डिक्रीजिंग होतं. -5 म्हणजे -6, -5 पेक्षा मोठा आणि +5 पेक्षा लहान असेल तर. अशीच सेकंड कंडिशन घ्या, केस सेकंड. व्हॉट इज दॅट केस, x - 5 ग्रेटर दॅन 0, x + 5 लेस दॅन 0, म्हणजे x ग्रेटर दॅन 5 आणि x लेस दॅन -5. या कंडिशनमध्ये सुद्धा फंक्शन कसा येतो, निगेटिव्ह येतो. तर हे कंडिशन्स आहेत, या व्हॅल्यूज आहेत. या दोन कंडिशनला x ची व्हॅल्यू 5 पेक्षा लहान असेल, म्हणजे 5 पेक्षा लहान म्हणजे कोणती, 4 घ्या तुम्ही. 5 पेक्षा लहान म्हणजे कोणती घेणार तुम्ही, 4 ठेवा. 4 - 5 म्हणजे -1, -1 ची व्हॅल्यू लेस दॅन 1 येते. किंवा x ची व्हॅल्यू -5 पेक्षा मोठी घ्या, -5 पेक्षा मोठी म्हणजे कोणते ते, -4 घ्या, इथं -4 घ्या, तरी सेम येतो रिझल्ट, काहीच अडचण नाही, होऊन जातं. तर या कंडिशन आहेत, या कंडिशनला फंक्शन निगेटिव्ह असतो. तर या टाईपचे जे दोन प्रॉब्लेम आहेत तेव्हा काय हे सॉल्व करायला दिलेले, तुम्ही सॉल्व करा. उद्याला आपण नेक्स्ट याच्याच पुढचे प्रॉब्लेम घेऊ. पण एक महत्त्वाच्या कंडिशन लक्षात ठेवा तुम्ही,
फंक्शन इन्क्रीजिंग म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0, फंक्शन डिक्रीजिंग मीन्स एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0. ओके, तर या पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर इथं आपण थांबू. ओके, नमस्कार. काय अडचण आली, काही समजलं नाही तर विचारत चला, होमवर्क करून पाठवत चला. तुम्ही आता अशात होमवर्क नाही केलात, गॅप पडलेला असल्यामुळं